सावरगाव फाटा येथे 20 मार्च रोजी पहिली एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन. उमरी धर्माबाद सावरगाव फाटा रोडवर तालुका उमरी येथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा जिरोणा व बुद्धप्रिय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिनांक 20 मार्च रोजी पहिली एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उमरी व परिसरातील धम्म बांधवांनी शुभ्र वस्त्र परिधान करून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक तथा तंटामुक्ती अध्यक्ष डी.जी. तुपसाखरे यांनी केले आहे. दिनांक 20 मार्च रोजी आदर्शगाव जिरोणा येथे सकाळी 11 वाजता सरपंच सुशीलाबाई दर्शनवाड, उपसरपंच ललिता एगलेवाड यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण होणार आहे. पूजापाठ उमरी भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष प्रदीप जोंधळे, संदेश गायकवाड करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती नागनाथ गिसेवाड, उद्घाटक उमरी नगर परिषदेचे उपाध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर, प्रमुख उपस्थिती खासदार रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. धम्मदेसना पूज्यभंत पय्याबोधी थेरो खुरगाव नांदेड हे देणार आहेत. सायंकाळी 7 वाजता प्रमुख व्याख्याते म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर नितीन चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विशेष उपस्थिती आंबेडकर मिशनचे प्रमुख दीपक कदम हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे शेतकरी नेते मारुतराव कवळे गुरुजी, सभापती शिरीषराव देशमुख गोरठेकर, गट शिक्षण अधिकारी सतीश दर्शनवार, एम सैलू म्हैसेकर, बापूसाहेब पाटील कौडगावकर, बालाजी पंतोजी, दशरथ लोहबंदे, विष्णू पंडित, जी.पी. मिसाळे, सा.ना. भालेराव, एन.व्ही. डोंगरे, नारायणराव जिरोणेकर, दिगंबर पाटील सावंत, स्वागताध्यक्ष संजीव सवई हे राहणार आहेत. सायंकाळी 9 वाजता सुप्रसिद्ध गायिका कुमारी नालंदा सांगवीकर व गायक विलासराजा गायकवाड यांचा भीमगीतांचा प्रबोधनपर मुकाबला होणार आहे. उमरी व परिसरातील धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक समिती डी.जी. तुपसाखरे, ज्ञानेश्वर तुपसाखरे, दिनाजी काळे, बालाजी देवके, साहेबराव गव्हाळकर, राहुल सोनकांबळे यांनी केलं आहे.